वर्ध्यात रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। मी सध्या रसुलाबाद येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे आणि उत्कृष्ट असं रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। दृश्यांमध्ये पाहू शकता विविध रानभाज्या ज्या आहारातून लुप्त झालेल्या आहे, मात्र पौष्टिक अशा ह्या रानभाज्या आहे। या रानभाज्याचं महत्त्व अनन्यसाधार आहे। या विद्यार्थ्यांनी या रानभाज्या ह्या आणलेल्या आहे आणि एकूणच आपल्या आहारातून लुप्त झालेल्या रानभाज्या ज्या पौष्टिक आहे, विविध गुणधर्म असणाऱ्या रानभाज्याचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी येथील नागरिक आहे। काय सांगाल, कशा प्रकारचं हे ऐकून आयोजन आहे? अ, गावातल्या लोकांना सहज उपलब्ध होते. याला कुठलेही पैसे लागत नाही आणि या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. औषधीय आहे आणि शरीराला यावेळेला जी पाचनक्रिया आपली कमी होते, ते पचनासाठी पण हलक्या असतात आणि म्हणून या रानभाज्याचं महत्त्व मुलांना आणि गावकऱ्यांना समजावं आणि त्यांनी याचा वापर करावा, यासाठी म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता. आपल्यासोबत बोलण्यासाठी सरपंच सुद्धा आहे। काय सांगाल, कशा प्रकारचं हे आगळं-वेगळं आयोजन आहे? रानभाज्या या लुप्त होत चाललेल्या आहे. त्याच्या संदर्भामध्ये आज रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याचे जे गुणधर्म आहे, ते कसे लोकांना पटवून देण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना सांगण्यात येईल, जेणेकरून त्याचा लाभ पूर्ण गावाला झाला पाहिजे. त्याच्यासाठी या रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. एकूणच आहारातून लुप्त झालेल्या रानभाज्याचं आयोजन प्रदर्शन करून येथील हे लवकरात लवकर नागरिकांनी या सहज मिळणाऱ्या रानभाज्या उपयोगात याव्या असाच संदेश या रानभाज्या महोत्सवातून देण्यात आलेला आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, रसुलाबाद, वर्धा।